हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तेजा तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आहे 22 ऑक्टोबर आणि इथे वाजलेले आहेत दुपारचे 3. तर येस, मी उद्या एका स्पेशल ट्रिपवर जाणार आहे आणि मी जाणार आहे इंडिया. तर येस, US मध्ये येऊन मला ऑलमोस्ट 3 वर्ष झालेली आहेत आणि 3 वर्षानंतर मी पहिल्यांदा इंडियाला चालली आहे. तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि येस, ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे. तर काही थोडीफार पॅकिंग जी आहे ती मला आत्ता करायची आहे, कारण की कसं असतं लास्ट मोमेंटपर्यंत पॅकिंग चालतच राहते. हे खूप ऑब्वियस आहे, ॲटलिस्ट आमच्या बाबतीत तरी. तर येस, आता इथे वाजलेले आहेत दुपारचे 3. तर आमची जेवणं वगैरे सगळी आम्ही उरकली आणि मग फायनल पॅकिंग वगैरे ते सगळं करणार आहे. आणि येस, मी इतकी एक्साइटेड आहे की मी सांगू नाही शकत. आणि मी माझ्या फॅमिलीला भेटायला खूप जास्त एक्साइटेड आहे. आणि माझा मुलगा जो आम्ही जेव्हा US ला आलेला तेव्हा फक्त 2.5 वर्षाचा होता, तो आता 5 वर्षाचा झाला आहे. तर माझे फॅमिली मेंबर्स त्याला भेटायला पण खूप जास्त उत्सुक आहेत. तर येस, उद्या आमची सकाळी फ्लाईट आहे टॅम्पावरनं. तर सकाळी आम्हाला खूप असं 7च्या आसपास वगैरे निघायला लागणार आहे. तर बऱ्याच सकाळी निघायला लागणार आहे. आणि येस, तिकडनं मग आम्हाला 3 फ्लाईट्स बदलत मग आम्ही इंडियाला पोहोचणार आहे. तर टॅम्पामधनं आमची फ्लाईट आहे बॉस्टनला, बॉस्टनमधनं आहे अबुधाबी आणि अबुधाबीवरनं आहे हैदराबादला. तर हैदराबादला काही काम आहे म्हणून चाललोय. नंतर तिकडनं आम्ही जाणार आहे नाशिकला, माझ्या होम टाउनला. तर येस, अशी लॉंग जर्नी असणार आहे आमची. सो खूप टायरिंग पण असणार आहे, कारण की आम्ही जेव्हा नाशिकमध्ये इथे आलो तेव्हा पण अशीच लॉंग जर्नी होती. आणि तेव्हाचा जो पिरियड होता तेव्हा कोविड होता. तर तेव्हा थोडासा एक्स्ट्रा थकायला झालेलं, कारण की तुम्हाला मास्क घालायला लागतो. पण यावेळेस तसं नाहीये. यावेळेस आम्ही ऍक्च्युअल एन्जॉय करणार आहे ही जर्नी, कारण आम्ही चाललेलो आहे इंडियाला. साधारण अशी मी एवढी बॅग भरली आहे. तर येस, आता अजून थोडे कपडे भरते आणि मग तुमच्याशी बोलते. तर अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की मला जेव्हा पण घरी यायला आवडतं, म्हणजे मी जेव्हा लॉंग ट्रिपवर जाते वगैरे, तर मी घर क्लीनच करून जाते. कारण की जेव्हा आपण बाहेर नाही येतो, जेव्हा आपण घर असं घाण बघतो तर अजिबात आवडत नाही. तर सेम माझ्या बाबतीत पण होतं. भले मी इतर वेळेस एवढी क्लिनिंग नसेल करत, बट यावेळेस मी असं केलेलं आहे की येस, आम्ही पूर्ण ऑलमोस्ट 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस इथे नसणार आहे आमच्या डॅम्पाच्या घरी. तर मी इथलं सगळं क्लीन केलंय, म्हणजे घर तर क्लीन केलंय, पसारा वगैरे पण बराच आवरून ठेवलाय, किचनचं पण क्लीन केलंय, लाईक फ्रीज आणि डिशवॉशर तर रोजच्या रोज होतोच, प्लस लॉन्ड्री पण सगळी करून ठेवली, कपडे वपडे धुवून ठेवलेत. तर टॉयलेट वगैरे सगळं क्लीन केलंय, म्हणजे जेव्हा पण आम्ही येऊ तर सगळं नीट असेल. आणि येस, इथे कसं असतं, आतमध्ये सगळं कंट्रोल टेम्परेचर असतं, म्हणजे इथे मस्त आम्ही थंड ठेवून जाऊ घर, म्हणजे कॉक्रोचेस वगैरे होत नाही. तर मग तुम्ही नसल्यावर घरी ते सगळं खराब होत राहतं. तर येस, आता मी फायनल जी पॅकिंग आहे ती करून घेते, कारण की संध्याकाळी काय बाकीची कामं असतील, जसं रिशानला बाहेर खेळायला घेऊन जाणं वगैरे, किंवा मग इतर गाडीची कामं वगैरे, कारण की गाड्या आम्ही इथेच ठेवणार आहे. तर ते पण आहे की कधी कधी आम्ही काय करतो, कीज वगैरे ना आमच्या फ्रेंड्सकडे देऊन टाकतो सेफ्टी पर्पजसाठी. कधी पण समजा काही प्रॉब्लेम झाला वगैरे तर त्यांच्याकडे की असते, तर ते आपल्याला हेल्प करू शकतात. तर US मध्ये लोक असं करतच असतील मोस्टली, मला तरी एवढं आयडिया नाही, बट आम्ही असं करतो. आणि काही घरच्यांसाठी थोडीफार गिफ्ट्स पण आणलेली आहेत तिथनं, कारण की आजकाल काही इंडियात सगळ्या गोष्टी मिळतातच, पण तरी पण काही गोष्टी मला ज्या वाटल्या त्या मी घेतल्या. आणि येस, चॉकलेट्स वगैरे या सगळ्या गोष्टी घेतल्यात. आणि इथनं तर मी जास्त बॅग्स भरून देणार नाही आहेत, बेसिकचे कपडे घेणार आहेत, म्हणजे रिशांचे जास्त घेणार आहेत, माझे तर ठीकठाकच घेणार आहे. मी तिकडनं बॅग्स भरून आणणार आहे असा मी विचार केला आहे, कारण की ट्रेडिशनल कपडे वगैरे इथे माझ्याकडे बरेच कमी आहेत, म्हणजे मी तेच वापरून कंटाळली आहे. 3 वर्ष तेच कपडे वापरले आहेत. तर येस, आता मला इंडियात जायचं आणि भरपूर ट्रेडिशनल शॉपिंग आणि बाकीचे किचनच्या वगैरे काही गोष्टी आहेत त्या घेऊन यायच्या आहेत. तर त्यासाठी मी इथनं मोस्टली रिकामी बॅग देणार आहे, जास्त काही भरणार नाहीये. फक्त डॉक्युमेंट्स वगैरे जे इम्पॉर्टंट असतात ते जास्त महत्त्वाचं आहे, लाईक लॅपटॉप वगैरे या डिव्हायसेसची पण आपल्याला गरज लागते आणि ते सेफ ठेवायचं आहे मेन म्हणजे. तर येस, आय एम सो एक्सायटेड. असं वाटतंय की कधी एकदा उद्याचा दिवस येतोय. येस, आणि जसं जसं मी काही काम करेल किंवा जसं जसं आम्ही काही करू तर तसं मी सगळ्या
व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि उद्या पण छान एक नवीन व्लॉग मी तुमच्यासाठी करणार आहे. तर आज मी थोडासा पॅकिंग वगैरे त्याचा व्लॉग करेल. आणि येस, आता मी सकाळी खिचडी बनवली होती, तर एकदम सिंपल जेवण ठेवलंय म्हणजे पोट काही खराब वगैरे नको व्हायला. तर येस, आता चला पॅकिंग उरकून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. तर माझं जे फ्रीज आहे ते ऑलमोस्ट रिकामं झालं आहे, म्हणजे कमीत कमी गोष्टी वाया जातील याची मी खबरदारी घेतली आहे. आणि हे मसाले वगैरे तर नीटच राहतील, हे सॉस वगैरे, आणि हे जे कमीत कमी पदार्थ राहिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल हे ब्रोकोली, फ्लॉवर वगैरे, दूध आणि टमॅटोज अँड एव्हरीथिंग, ब्रेड वगैरे. तर हे सगळ्या गोष्टी मोस्टली मी आज रात्री यूज करेल किंवा मग काही मग आता वेस्ट होतील. ट्रेज वगैरे ते पण मी सगळे रिकामे केले आहेत आणि स्वच्छ करून ठेवलेले आहेत. पूर्ण सगळं स्वच्छ केलं आहे फ्रीज पूर्ण. तर हे आहे आज आमचं रात्रीचं जेवण. हॅलो गाईज, तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 9:30 आणि आज बॅग भरण्यात एवढा वेळ गेला, म्हणता म्हणता भरपूर वेळ गेला आणि त्याच्यामुळे भूक लागून गेली. तर संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या डिनरसाठी आम्ही असं हे बाउल मागवलं. तर आमच्या जवळच एक आहे रेस्टॉरंट, तर तिथनं आम्ही असं मागवतो दरवेळेस. छान असतं, व्हेजिटेबल्स, राईस वगैरे असं सगळं कॉम्बिनेशन असतं, छान लागतं. तर हाच बाउल आत्ता मी थोडासा खाल्ला, थोडासा उरला. तर आता मी हे फिनिश करते आणि मग आम्ही लवकरच झोपणार आहे, कारण की उद्या सकाळी 6 वाजता उठायला लागणार आहे, कारण की 10 वाजताची आमची फ्लाईट आहे. तर आम्हाला ॲटलिस्ट 7ला तरी एअरपोर्टसाठी निघावं लागेल. तर येस, बरीचशी किचनची कामं बाकी आहेत, म्हणजे भांडी वगैरे काही घासायची, काही डिशवॉशरला लावायची आहे आणि बाकीचं तसं पॅकिंग झालेलं आहे. सो त्याचं काही टेन्शन नाही आता. तर येस, फटाफट थोडंफार घर आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर फायनली सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मी सगळी भांडी विसळून घेतली आणि डिशवॉशरला लावायला सुरुवात केली. कितीही म्हटलं डिशवॉशर आहे, तुम्हाला हाताला धुवायची गरज नाही, पण असं होत नाही. डिशवॉशर लोडिंग आणि अनलोडिंग करणं पण हे खूप मोठं टास्कच असतं आणि मला खूप कंटाळ येतो ते करायला. बट एनिवेज हे डेली करावंच लागतं. तर माझा नेहमी असा प्रयत्न असतो की रात्री झोपण्याच्या आधी मी हे लावून देते, म्हणजे ते 1-1.25 तास रात्री चालत राहतं त्याचं. पण मी हे बघते की भांडी जी आहे ती थोडीशी विसळूनच टाकेन, म्हणजे पूर्ण खरकटा डिशवॉशरमध्ये जात नाही आणि ते चॉकअप नाही होत. गुड मॉर्निंग गाईज. तर हा आहे आमचा नेक्स्ट डे आणि आम्ही निघालेलो आहे इंडियासाठी. तर आम्ही बसलेलो आहे कॅबमध्ये आणि ही कॅब चाललेली आहे टॅम्पा एअरपोर्टला. तर सकाळी सकाळी मस्त सूर्यप्रकाश माझ्या तोंडावर येत होता आणि आम्ही जे ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही निघालेलो. पण कॅब ड्रायव्हरने दुसराच रस्ता घेतल्यामुळे आम्हाला खूप लेट झालं आणि आम्ही कसेबसे एअरपोर्टवर पोचलो. तर इंटरनॅशनल फ्लाईटसाठी तुम्हाला थोडंसं आधी जावं लागतं, तर त्या दृष्टीनेच आम्ही प्लॅन केलेला. पण इतकी गर्दी लागली सकाळी सकाळी. पण फायनली आम्ही एअरपोर्टवर पोचलेलो आहे आणि आमची एअरलाईन आहे जेट ब्ल्यू. जस्ट एअरपोर्टला पोचलो आहे आणि एकदम वेळेत पोचलो आहे. आता बॅग चेकिंग करतो आहे. जेट ब्ल्यू आमचं आहे एअरप्लेन. हां तर जस्ट आम्ही TSA करून आलेलो आहे आणि निशांत थांब माझ्याकडे. आणि इतकं लेट झालेलं, फार वेळेत सगळं चेक इन वगैरे केलं आणि आता आलो आहे आम्ही. तर आमचं 812 गेट आहे आणि आम्ही 812वरच उभं आहे. तर जेट ब्ल्यूने चाललो आहे आम्ही इथून बॉस्टनला. तर टॅम्पा एअरपोर्ट एवढं मोठं नसल्यामुळे आमचं फटाफट चेक इन झालं, सिक्युरिटी चेक इन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आता चाललेलो आहे आमची फ्लाईट बोर्ड करायला. तर यावेळेस आमचे जे सीट होते ते सेपरेट होते, म्हणजे मी आणि रिशान एका साईडला आणि यश दुसऱ्या साईडला होतो. तर आता तुम्ही या स्क्रीनमध्ये बघू शकता आमची फ्लाईट जी आहे ती टॅम्पापासून चाललेली आहे बॉस्टनकडे. तर मी आमच्या साईडला एक सीट रिकामं होतं तर तिथे आली, तर त्यामुळे मला विंडो सीट मिळाली. आता फ्लाईट स्टार्ट होऊन अर्धा तास झाला आहे आणि मस्त वाटतंय, खूप एक्सायटेड आहे आणि ही पहिलीच फ्लाईट आहे आणि 2.5 तासाची फ्लाईट आहे टोटल. तर यानंतर परत 4 तासाचा लेओव्हर आहे, त्याच्यानंतर मग परत 18 तासाची फ्लाईट आहे. सो आता खूप भूक लागली, तर सकाळी आम्ही जास्त काही खाल्लं नव्हतं, साधारण थोडंसं एक बाउल वगैरे खिचडी खाल्ली आणि
फ्लाईट ड्युरेशन कमी असल्यामुळे हे स्नॅक्स दिलेत त्यांनी आणि ज्यूस दिलेला आहे. तर आत्ता राहिलेले आहेत 30 मिनिट्स लँडिंगसाठी. तर आम्ही आत्ता आलेलो आहे न्यूजर्सीच्या वर. तर आम्हाला जायचं आहे बॉस्टनला. तर हार्डली 30 मिनिट्स लागणार आहे. कदाचित लवकर पण लँड होईल कारण की आमची ही जी फ्लाईट होती तिने अर्ली टेक ऑफ केलेलं. तर मे बी अर्ली लँडिंग करेल असं वाटतं. लेट्स सी. तर काही वर्षापूर्वी आम्ही न्यूजर्सीमध्ये राहायचो. तर साधारण 1.5-2 वर्ष झाली असतील आम्ही तिथे गेलो नाही आहे. पण कनेक्टिंग फ्लाईटमुळे का होईना आम्हाला हे वरनं बघायला मिळालं. आणि हा जो ब्रिज आहे तो इतका सुंदर दिसतोय वरनं बघायला. मजा येते हे बघायला. आणि तुम्हाला माहीतच असेल न्यूजर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये फक्त एक नदी आहे. तर इथून न्यूयॉर्क पण दिसतंय. तर ही जी आमची इंडिया ट्रिप होती ती होती ऑक्टोबर महिन्यामध्ये. ऑक्टोबर महिन्यामध्ये इथे सगळीकडे फॉल असतो. म्हणजे जी झाडाची पानं हिरवी असतात ती पूर्णपणे लाल, पिवळी आणि ऑरेंजमध्ये कन्वर्ट होतात. तर स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतच असेल हे रेडिश दिसतंय सगळं आणि काही पार्ट ग्रीन आहे. तर त्यामुळे असं दिसतंय. तर तुम्ही इथे बघू शकता समुद्र दिसतोय. म्हणजेच आम्ही आलेलो आहे बॉस्टनच्या वर. तर आता थोड्याच वेळात फ्लाईट लँड होणार आहे. आणि फ्लाईट लँड होताना फॉल बघून निशान खूप एक्सायटेड होता. तर ऐका तो काय म्हणतोय. आणि फायनली फ्लाईट लँड होती आहे बॉस्टन एअरपोर्टला. आणि बॉस्टन एअरपोर्ट आहे अगदी पाण्याच्या साईडला. त्यामुळे व्ह्यू खूप छान दिसत होता. तर फ्लाईट लँड झालेली आहे आणि आता आम्ही बाहेर पडतोय. तर फायनली आलेलो आहे बॉस्टन एअरपोर्टला. आणि आता आल्यानंतर लागलेली आहे भूक. आम्ही आता जेवण करणार आहे. आत्ता फूड ऑर्डर केलं आहे आणि या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. मस्त सूप घेतलं आहे आणि नूडल्स घेतले आहेत. तर आता मस्त एन्जॉय करणार. आणि मग 2-3 तासांनी आमची परत फ्लाईट आहे अबुधाबीची. तर तिथे जायचं आहे. हे उडॉन सूप घेतलेलं आहे मस्त विथ व्हेजीज. छान छान यमी. तर आम्ही खाऊन पिऊन घेतलं मस्त. आणि आता चाललेलो आहे आमच्या नेक्स्ट फ्लाईटसाठी. ती आहे बॉस्टन टू अबुधाबी आणि ती आहे इतिहाद एअरवेज. आणि हे एअरपोर्ट खूप मोठं असल्यामुळे आम्हाला भरपूर चालावं लागतं. आता आलेलो आहे बोर्ड करायला फ्लाईट अबुधाबीची बॉस्टनवरनं. आणि बरंच चालायला लागलं. तर आता चाललो आहे आतमध्ये. बाय निशान. हळू. ही फ्लाईट आहे आपली. तर फ्लाईटमध्ये गेल्यावर त्यांनी किड्ससाठी हे असं छोटंसं पाऊच दिलेलं. फायनली आलेलो आहे इतिहाद एअरवेजमध्ये. म्हणजे आतमध्ये आलो आहे आम्ही. फायनली बसलेलो आहे एअरप्लेनमध्ये. तर आता इथून जाणार आहे अबुधाबी. आणि मी मगाशी म्हटली 18 तासाचं आहे. बट 18 तासाचं नाही 12 तासाचंच प्लेन आहे. टोटल लेवर वगैरे पकडून 18 म्हटली चुकून. तर येस आता 12 तास याच एअरप्लेनमध्ये बसायचं आहे. आणि प्रचंड भरलेलं आहे हे एअरप्लेन. म्हणजे इंडियासारखंच एकदम जास्त गर्दी आहे. आणि सीट्स पण फार जवळ आहेत सगळे. आणि हे मोठं प्लेन असल्यामुळे ॲक्च्युली जास्त गर्दी आहे. तर येस आता 10-15 मिनटातच टेक ऑफ करणार आहे अजून. येस तर आता बघूया. निशान गेम खेळतोय. मजा निशानची है ना.
just to avoid the bullets that hit here. आणि आता फायनली टेकिंग ऑफ फ्रॉम बॉस्टन, म्हणजे US च्या जमिनीवरनं आता आम्ही जाणार आहे बाहेर फ्रॉम बॉस्टन. तर फायनली फ्लाईट स्टार्ट झाली आणि बिलकुल वेळ जात नव्हता. तर मध्ये मध्ये मी असे व्हिडिओ कॅप्चर करत बसलेली. तर जेव्हा पण लॉंग फ्लाईट असते तेव्हा बिलकुल वेळ जात नाही, बट तुमच्यासमोर जी स्क्रीन दिलेली असते त्याच्यावर तुम्ही टाईमपास करू शकता आणि ते तुम्हाला 2 टाईम जेवण पण देतात. आणि मला इतिहासचं जेवण खूप टेस्टी वाटलं ॲज कम्पेअर टू कतार एअरवेज. आणि फायनली 16 तास कसे बसे घालवल्यानंतर आम्हाला अबुधाबीची जी जमीन आहे ती दिसायला लागलेली. आणि हे शहर वरनं खूप सुंदर दिसत होतं. असं वाटत होतं की इथे 1-2 दिवस थांबायला पाहिजे होतं आणि हे शहर बघूनच जायला पाहिजे होतं. आता लँड केलेलं आहे अबुधाबीला आणि आता लगेच 1 तासात नेक्स्ट फ्लाईट आहे हैदराबादसाठी. तर हा जो आहे तो अबुधाबी एअरपोर्ट आहे, खूप मस्त ह्यूज आहे. आणि अबुधाबीला इंडियन्सला मोर दॅन 8 आवर्स थांबायचं असेल तरच ट्रान्झिट विजा लागतो, अदरवाईज तुम्हाला ट्रान्झिट विजा लागत नाही. तर आता फायनली आम्ही लँड झालेलो आहे हैदराबादला आणि आता आम्ही इमिग्रेशन केलं आणि यश बॅग्स घेतोय. फायनली आम्ही आलेलो आहे इंडियामध्ये. तर आम्ही लँड केलेलं आहे हैदराबादला आणि आता बॅगेज क्लेम आहे ते, तर तिथे यश बॅग्स घेतोय. तर इमिग्रेशन केलं, नंतर बाकीचे सगळे कामं केले, त्याच्यानंतर आता बॅग घ्यायला आलो. तर आमची फ्लाईट अर्धा-पाऊण तास लेट होती, पण इथे साधारणतः वेळेत आली. थोडीफार 5-10 मिनटं लेट झाली, बट 8:30च्या आसपास वगैरे पोचली इथल्या टाईमप्रमाणे. तर आता मस्त बॅग्स कलेक्ट करतो, भरपूर बॅग्स आहेत. तर इथे ट्रॉली घेतली मी, तर ट्रॉलीमध्ये बॅग टाकणार आहे आणि मग आम्ही हॉटेल बुक केलं आहे हैदराबादला, तर तिथे राहणार आहे थोडे दिवस आणि मग तिथून जाणार आहे नाशिकला. तर जस्ट आत्ता हॉटेलला आलेलो आहे, डेक्कन सराय नावाच्या हॉटेलमध्ये आलो आहे आणि कॅबने मला इथे यायला साधारण 45 मिनिट्स लागले. आणि मग आता चेक इन करतो आहे आणि खूप जास्त थकलो आहे, कारण की पूर्ण 1 दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला, म्हणजे लिटरली 24 तास गेले ट्रॅव्हलिंगमध्ये. त्याच्यामुळे आता खूप भूक लागली आणि खूप जास्त थकलो आहे, अजिबातच झोप नाही झाली आहे. तर आता आम्ही आराम करतो आणि मग त्याशी बोलते. तर खूप दिवसांनी इंडियात येऊन पूर्वीचेच दिवस आठवले, सगळे जुने दिवस, कारण की ते खूप ट्रॅफिक आहे वगैरे आणि खूप लोक दिसतात. आणि US मध्ये कसं हॉर्न वगैरे जास्त लोक वाजवत नाही, बट इथे खूप वाजवतात. तर कॅबमध्ये बसल्यावर मला थोडीशी भीती वाटत होती, बट काही नाही, 1-2 दिवसात सवय होऊन गेली याची. तर येस, थोडासा डिफरन्स जाणवला त्यामुळे US आणि इंडियामध्ये. येस, तर आज आहे 24 ऑक्टोबर आणि आम्ही 5 दिवस राहणार आहे हैदराबादमध्ये आणि मग नंतर आम्ही जाणार आहे आमच्या होमटाऊन नाशिकला. तर US मध्ये इतके दिवस जे प्रॉपर इंडियन फूड आम्ही मिस करत होतो ते आता आम्ही ते खाणार आहे. आणि हैदराबादमध्ये बिर्याणी वगैरे आणि स्पायसी फूड तर खूप असं फेमस आहे, तर आम्ही ते 3-4 दिवस ट्राय करणार आहे इथे आणि मग परत नाशिकला निघणार आहे. तर इथे आल्या आल्या असा प्रॉब्लेम झाला की आमचा US चा मोबाईल आहे त्याला नेटवर्क येत नव्हतं आणि इंडियाचा मोबाईल आहे त्याला पण नेटवर्क येत नव्हतं, पण कसं इंडियाच्या मोबाईलला नेटवर्क आलं आणि मग आम्ही इथपर्यंत आलो.